नाशिक रोड येथील सोमाणी गार्डन येथे सर्वसामान्य लोकांनी टॉयलेटचा दुर्गंधीने त्रस्त झाल्याची तक्रार संदीप देशपांडे यांनी संबंधित संपर्क साधून जाब विचारला। गेल्या कित्येक महिन्यांपासून नागरिक हा त्रास सहन करत असून गार्डनमध्ये खेळायला येणाऱ्या मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागतो। याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अशोक साळवे यांनी भालेराव यांनी तात्काळ पाहणी केली आणि याची योग्य ती दखल घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। दरम्यान नागरिकांनी स्वच्छतेचे पालन करावे अन्यथा कडक कारवाई केली जाईल। स्टार न्यूज़ ब्यूरो नाशिक। बोला सबको बोला, यहाँ तक कि जो गार्डन में जितने लोग आते हैं ना सब मुझे बोल के परेशान करते हैं, पर मैं ये सुनने नहीं देता आगे तुम्हें क्या करूँ। वर्षापासून आहे पण 6 महिन्यापासून हा खूपच त्रास आहे आणि वास पण खूपच येते। लहान पोर आहे माझे, लहान लहान गार्डन मध्ये राहायसाठी सगळं आम्हाला तकलीफ दूर राहिली। यांना किती वेळा सांगितलं, 6 महानगरपालिका जाऊन दिलंय पण कोणी काही आमची घेतलीच नाही। आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या सुलभ इंटरनॅशनल हा जो ठेका नाशिक महानगरपालिकेने दिलेला आहे 6 डिव्हिजनमध्ये आहे आणि 6च्या 6 डिव्हिजनमध्ये हीच तक्रार आहे आणि अशा पद्धतीने